कोल्हापूर महानगरपालिकेकडील सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली। याच्या विरोधात आज इंडिया आघाडी, विविध शेतकरी संघटना आणि शिक्षक संघटनांनी मोर्चा काढत ही कारवाई मागे घ्यावी अशी मागणी केली। शक्तीपीठ महामार्गाविरोधात नेहमी सक्रिय असणारे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी मात्र या मोर्चाकडे पाठ फिरवली। शक्तीपीठ महामार्गाविरोधात अनेक आंदोलनं करण्यात आली, अनेक मोर्चे काढण्यात आले। यामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन याचं नेतृत्व केलं होतं, पण नुकताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। या पार्श्वभूमीवर एकेकाळी शक्तीपीठ महामार्गावरून सरकारवर टीकेची झोड उठवणारे माजी आमदार संजय घाटगे यांनी याच मुद्द्यावर आपली तलवार म्यान केल्याचं पाहायला मिळालं। आजच्या मोर्चावेळी याची जोरदार चर्चा रंगली। याबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी कितीही नेते भाजपमध्ये गेले तरी शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असा निर्धार व्यक्त केला। मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर बरेच दिवस होतो आणि काल आलेलो आहे, त्यामुळे नेमकं काय घडलंय मला माहीत नाही, परंतु आजचा मोर्चा आहे कळल्यानंतर केवळ कर्तव्य बुद्धीनं मी या ठिकाणी आलेलो आहे। कारण मला माहिती आहे की या शक्तीपीठ महामार्गामध्ये अनेक राजकीय नेत्यांचा हात आहे। त्यांना त्यात प्रचंड पैसा कमवायचा आहे, ठेकेदारांना पोसायचा आहे, खाजगी क्षेत्रातील अनेकांना याच्यामध्ये पैसा कमवायचा आहे आणि त्यामुळे अनेकांचे याच्यामध्ये हितसंबंध आहेत। अशा परिस्थितीमध्ये एकाही माणसाला उघडं पडून द्यायचं नाही, त्याच्या मागे राहायचं, या हेतूने मी इथं आलोय। मुळात मुद्दा असा आहे